राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. माझ्या आयुष्यातला हा मोठा दुःखाचा क्षण आहे. एवढी मोठी जबाबदारी आणि संधी मला मिळाली. माझे वडील आज माझ्या सोबत नाहीत. आज मोठा राजकीय प्रवास मी त्यांच्या आशीर्वादानं सुरू करत असल्याचं अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय. तसंच मतदारसंघातील पाणी आणि विजेचा प्रश्न मार्गी लावून कर्डिले साहेबांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचंही अक्षय कर्डिले यांनी सांगितलंय. माझ्या आयुष्यामध्ये हा सर्वात मोठा दुःखाचा क्षण आहे की एवढी मोठी जबाबदारी आणि संधी मला मिळाली, पण माझ्यासोबत माझे वडील नाही आहेत. त्यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट माझ्या आयुष्यात वाईट नाही की गेल्या 30 वर्षापासून माझ्या प्रत्येक गोष्टीला साहेब माझ्यासोबत राहिले आणि आज एवढा मोठा मी राजकीय प्रवास त्यांच्या आशीर्वादाने सुरू करतोय. पण ते आज माझ्या सोबत या क्षणाला नाही आहेत. आज ते असते तर एक वेगळा आनंद असता. त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद पाहून मला मोठा आनंद वाटला असता. पण आज मी ज्या फोनची आणि ज्या शुभेच्छेची वाट पाहतोय ते आज मला कधीच आयुष्यात मिळू शकत नाही. पण त्यांचा आशीर्वाद माझ्यावरती आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, घडतायत आणि त्यांच्यामुळेच मला ही मोठी संधी आज सर्वांनी मिळून दिलेली आहे. साहेबांचं इच्छा होती की माझ्या मतदारसंघातलं एकही गाव पाण्याशिवाय वंचित राहावं नाही. पूर्णपणे त्यांचा प्रयत्न होता की प्रत्येक गावाला पाणी मिळालं पाहिजे आणि प्रत्येक गावातले जे शेतकरी आहेत ते पूर्णपणे लाईटीवर अवलंबून असतात. म्हणून प्रत्येकाला वीज व्यवस्थित मिळाली पाहिजे, वेळेवर मिळाली पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस असले, पावसाळ्याचे असले की प्रत्येकाला कामं चालू असले विजेची फार गरज पडते, तर वीज वेळेवर मिळाली पाहिजे. आपण पाहतो शेतकरी असल्यामुळं डिप्यांचे मोठे प्रश्न उद्भवतात रोजच्या जीवनामध्ये की थोडं जरी ओव्हरलोड झालं किंवा काही अडचण आली तर लगेच डीपी जाळती. आता जनतेचा एवढा विश्वास साहेबांवरती होता. हक्काचा माणूस म्हणून जनता साहेबांना फोन करायची, साहेब आमची अशी अशी डीपी जाळली. साहेब लगेच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून 2 तासातच त्यांच्यासाठी डीपी उपलब्ध करून देत होते. मतदारसंघासाठी स्वप्न होतं ते निश्चित मला येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे ताकद लावून त्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आणि मला विश्वास आहे की जनता मला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यामध्ये संधी देईल. आताच सकाळी बातमी मिळाली की साखळी योजना देखील गेल्या अनेक वर्षांपासून जो प्रलंबित प्रश्न होता तो खरं म्हणजे सुटलाय. साहेबांची फार मोठी इच्छा होती की प्रत्येकाला साखळी योजनेच्या माध्यमातून पाणी मिळालं पाहिजे आणि आज खरं म्हणजे मला तिकीट जाहीर झालं. त्याचबरोबर ही बातमी आली की योजना देखील आपल्याला मंजूर झाली. नक्कीच साहेबांचं स्वप्न आज साखळी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पूर्ण झालेलं आहे. अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या आई अलका कर्डिले यांना अश्रू अनावर झालेत. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्यावर जसं जनतेनं प्रेम केलं तसंच अक्षयवर जनता प्रेम करत आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय कर्डिले साहेबांनी जशी जनतेची कामं पूर्ण केली तशीच अक्षय देखील पूर्ण करणार असल्याची भावनिक प्रतिक्रिया अक्षय कर्डिले यांच्या आई अलका कर्डिले यांनी व्यक्त केली. तिकीट आज जाहीर झालं. ही साहेबांची खूप इच्छा होती. साहेबांनी खूप आनंद झाला असता साहेबांना. साहेबांनी सगळं अक्षयलाच दिलं. आजपासून खुर्ची अक्षयला दिली. मी जे केलं तेच तू कर, तेच तू पण जनताला सांभाळ, मी जे सांभाळलं तेच तू पण सांभाळ असं सांगितलं साहेबांनी. आज 5 महिन्यापासून मला जनतेने साहेब म्हणून काही भाषण दिलं नाही. साहेबांनी खूप खूप कामं केली साहेबांनी आणि अजून तसंच अक्षय पण कामं करणार सगळ्यांची. काही ते मोठे साहेब होते, लहाने साहेब झाले असं म्हणूनच लोक वावरते. जनतेचं खूप साहेबावर प्रेम होतं. तसंच आता अक्षयवर पण प्रेम आहे जनतेचं सगळ्या. आम्ही सुद्धा साहेबाची इच्छा अक्षय पूर्ण करणार आहे.
जशी जनतेची काही आशा असत तेच अक्षय सोडवणार हे सगळ्यांची. आम्ही सुद्धा दुःख साहेबांनी जे नाही लागून दिलं जनतेला तसं आम्ही सुद्धा नाही लागून देणार. आम्ही घरचे म्हणूनच वावरणार आहे त्यांच्या समोर. नगरक्रांती न्यूज, अहिल्यानगर.